विशाल मडवी, युग रुहानी, मालवडी या टीमचे संघ मालक दोघांमध्ये टाय झाले होते. पॉईंट्स टेबल चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला. अनिल अंकलेश प्रतिष्ठान या संघाला चिठ्ठीमध्ये बाय मिळाली, अर्थातच टॉप 6मध्ये गेला आणि त्यानुसार 2 संघ बाकी होते. त्यामध्ये ही लढत जिंकेल तो टॉप 6मध्ये जाईल. पराभव होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच थांबेल. एक जाऊया या मॅचच्या दिशेने. सुपर ओव्हर आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सुपर ओव्हर करता. पियुष भोईर पहिला बॉल घेऊन समीर राऊत करता. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला ड्राईव्ह करायचं होतं. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक बॉल महत्वाचा. इनसाइड एज लागली, पायावरती बॉल आला. 1 रन. निशांजी सुपर ओव्हर, सुपर कामगिरी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड. पहिल्या चेंडूवरती समीर राऊतनं संघर्ष केलाय. सुपर ओव्हरचा सामना, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं इथून फलंदाजाला करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती अवघड प्रश्न विचारला आणि त्या चेंडूवरती फक्त सिंगलच मिळाली आहे फलंदाज समीर राऊतला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ केला. लॉंग ऑफला हर्षद पाटील. चांगला प्रयत्न राहिला हर्षदच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये होता, चांगला प्रयत्न राहिला. खऱ्या अर्थानं अवघड झेल होता, परंतु हर्षदचं कौतुक करावं लागेल. थोडेसे मागे राहिले होते अक्षयजी. स्टार्ट भरपूर लेट घेतला, परंतु प्रयत्न अप्रतिम होता हर्षदच्या माध्यमातून. फटका पाहिला तो ऑन दी अप खेळला. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑफला टच होता आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मिळाला नाही, परंतु प्रेझन्स ऑफ माइंड अप्रतिम. तितक्या गोष्टी घडल्या नाही कारण की एकच रन आले. म्हणजेच काय तर काय फिल्डिंग केले हर्षदने, कौतुक करेन. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल आहे, प्रत्येक धावा वाचवणं गरजेचं आहे आणि या क्षणाला तेच आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंगचा दर्जा पाहिला. समीर राऊत मॅन इन फॉर्म, स्टँड अँड डिलिव्हर. फेकून दिले लॉंगॉनच्या वरून. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 सिक्सर. केला. एक षटकार जो आला ना तो फुलर लेनचा बॉल होता, समोर दिलेला होता दी स्लॉट मध्ये आणि तो बॉल बरोबर लॉंगॉनच्या बाहेर खेळला होता. हा बॉल लेग कटर थोडा बाहेर निघणारा होता, विकेट गेलाय. 5वा बॉल. हो, 5वा चेंडू. यावेळी मात्र जबरदस्त राईज केला बॉलला. थोडा सरप्राईज देखील झाला. अगदी जर वाटलं तर बॅटरला असं वाटलं थोडा टॉस होईल, कमी टॉस झाला, खाली राहिला, डॉट बॉल. अप्रतिम बॉल. बॉडी लाईन चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती, राईज झाला, काय बाउन्स प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थानं जर पहिल्यांदा भावेश सरप्राईज झाले. अगदी त्याचे डोळे विस्फारले आणि तदनंतर भावेशचे एक्सप्रेशन भरपूर काही सांगून गेले या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पियुष भोईर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या षटकामध्ये 8 डावा, शेवटचा बॉल. पियुष बॉल इन ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. भावेशसाठी आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करतायत
आणि इथे जर पाहिलं तर डावाच्या स्वरूपात फलंदाज बाद शेवटचे 2 बॉल भावेशच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत पियुषने. 8 डावा स्कोर कार्ड वरती आणि सुपर ओव्हर मध्ये पहिल्या डावामध्ये स्कोर कार्ड वरती 8 डावा बनलेत. 9 धावांचं टार्गेट युग गृहाणी मालोडी या संघासमोर. खऱ्या अर्थाने पियुष सर आपण कौतुक करायला पाहिजे ज्या पद्धतीने त्याने जो कमबॅक केला, षटकार लागला लगेच कमबॅक केलं. लेन बदलली, लाईन बदलली आणि भावेशला ओळखलं त्याने. राईज केले बॉल, सरप्राईज झाला भावेश आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती देखील रनआउट झाला. याचाच अर्थ 8 झाल्यात 9. भावेश आणि पियुष हे नाव चर्चेत होतं, बाईकच्या रेसमध्ये होतं आणि या नावांमध्येच हे दोघांचा बॅटल रंगला होता. चला 5 आयकॉन आणि 5 संघ मालक आपण स्टेजवरती यायचं आहे. पतू पॅकर, बंटी सिक्सर 2727, तसेच अनिल अंकलेश, स्वयंभू पायगाव, टीम 94 कामन या सर्व संघ मालकांनी आणि कॅप्टननी आपण यायचं आहे. ओव्हर नंतरच आपण अध्यक्ष साहेब आमच्यापर्यंत माहिती देतात की 1 ओव्हर नंतर सर्वांनी स्टेजवरती या. सुपर ओव्हर मॅच, 6 बॉल 9. मॅच जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे निशांजी, कारण की इथे जर 2 विकेट गेले तर मॅच हे जाईल आणि जर धावा झाल्या तर धावा चेस देखील होतील. म्हणून विकेटही ठेवायचं आहे, धावाही करायच्या आहेत. चौकार षटकार मारू की सिंगल डबल, मजा येईल मॅचमध्ये. 6 बॉल 9. काय वाटते, पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल की हा मॅच जिंकेल एस पी मारवी की समोर युग गृहाणी मालोडी? दोन्ही संघांसाठी हा सामना समसमान आहे. खऱ्या अर्थाने इथून 9 धावा रोखायच्या आहेत तर एका टीमला 9 धावा बनवायच्या आहेत. असं वाटलं होते की सुपर ओव्हरमध्ये 15पेक्षा जास्त धावा बनतील, परंतु काय जबरदस्त कमबॅक पियुष भोईरने केलाय. संघाचा कॅप्टन आहे, या टीमला तो लीड करतोय. संघ अडचणीमध्ये आला, समीर राऊतच्या बॅटमधून षटकार, लगेच समीर राऊत विरुद्ध ट्रॅप रचला, त्याची विकेट मिळवली आणि भावेशच्या विरोधात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. भावेशचा टान्स त्याने ओळखला, बॉडी लाईनला त्याने गोलंदाजी केली आणि तिथून भावेशला फटके खेळताना भरपूर साऱ्या डिफिकल्टी आल्या आणि सलगचे चेंडूवाले 2 डॉट. 8च धावा स्कोर कार्डवरती आणि 9 धावांचं टार्गेट आतापर्यंत या सुपर ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुपर ओव्हरला कोण आलाय तर एका बाजूला संघाचा कॅप्टन पियुष भोईर आणि त्याच्या सोबतीला विघ्नेश मडवी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला 5 आयकॉन प्लेयर जे संघ सुपर 6 मध्ये आहेत आणि 5 संघ मालक आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. लगेच आपण सुपर 6चा ड्रॉ करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पियुष भोईर मॅन फ्रॉम पांजू आणि विघ्नेश मडवी मालोडीचा हा खेळाडू. म्हणूनच हे 2 प्लेयर खास आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. एका क्षणाला असं वाटलं की बॉलिंग काही विघ्नेश मडवी घेईल, कारण की 50-50 ओव्हरमध्ये 3 वेळा धावा त्याने करून दिल्या नव्हत्या, परंतु कॅप्टनवरती भरोसा आणि कॅप्टनने कॅप्टन्सी निभावली. जबरदस्त गोलंदाजी तर केले, इथे चांगली बॅटिंग करायची आहे. धावा डिफेंड की धावा चेस 6 मध्ये पाहिजेत. 9 पियुष भोईर एका साईडला, विघ्नेश मडवी त्याच्यासोबत आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहतोय. महत्त्वाचा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे नाव चर्चेत आलंय. इमर्जिंग कामगिरी राहिलंय कनुज पाटीलची. एक मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला होता समीर राऊतने. जी गोलंदाजी राहिली होती ना कालच्या रात्रीमध्ये, तीही फार लाजवाब कमालीची गोलंदाजी केली होती, म्हणून त्याला बॉलिंग मार्कवरती आणलं जाते. सुपर ओव्हर, सुपर से भी ऊपर ही स्पर्धा आणि या स्पर्धेला या सुपर ओव्हरने अजून 4 चांद लागले. चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा थरार. 6 बॉल 9 सुपर ओव्हरचा मॅच. बॉलिंग मार्कवरती कनुज पाटील. भावेशने थोडंसं जर पाहिलं ना 2 बॉल डॉट आले, परंतु इथे 2 विकेटही घ्यायच्या आहेत आणि धावाही चेस करायच्या आहेत. कनुज पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करेल, धावा डिफेंड करेल की ते पियुष भोईर धावा चेस करेल. प्रेक्षकांची गर्दी देखील जबरदस्त पाहायला मिळते. देऊया पुन्हा एकदा दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. 3, 2, 1 लेट्स प्लेचा इशारा. सुपर ओव्हर सेकंड इनिंग. 6 बॉल 9ची गरज. पहिला बॉल कनुज पाटील पियुष भोईर करता. पहिला बॉल ऑफ स्टंप लाईन, यॉर्कर लेन, डॉट बॉल येतोय. ऑफ स्टंप लाईनची यॉर्कर लेन, काय जबरदस्त वाईड यॉर्कर बॉल.
काय जबरदस्त चेंडू, वाईट यॉर्कर खोलात टाकला होता, पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. पहिला चेंडू आलाय डॉट, समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हरचा सामना तुम्ही पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती युवा आणि वेगवान गोलंदाज कनुज पाटील स्वयंभू पायगाव या संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. आज SP मारवी या संघाच्या माध्यमातून या चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना चांगली कामगिरी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा खोलात टाकलाय, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, इथे सिंगल मिळेल, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला जाणार नाही. परंतु दीपू काय जबरदस्त चेंडूला गॅदर करतायत, सिंगलच मिळाली आहे. इक्वेशन बदललंय, येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. कनुज पाटीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. या संघामध्ये भरपूर सारे गोलंदाज आहेत. कनुज पाटील वरती विश्वास का दाखवलाय, सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती कनुज पाटीलने इथे स्वतःला सिद्ध केलंय, परंतु येणाऱ्या आणखीन 4 चेंडूवरती त्याला इथे चांगली गोलंदाजी करावीच लागेल या मॅचमध्ये. 4 बॉल 8 ची गरज आणि स्ट्राईक एंडला विघ्नेश मडवी आहे. स्ट्राईक चेंज झाले, मॅच मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? स्ट्राईक चेंज, लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ऑफ स्टंप लाईन. काय गोलंदाजी केले 3 बॉल वरती, तिन्ही बॉल कनुज पाटीलच्या नावावर. अशा अंडर प्रेशर मध्ये ऑफ स्टंप लाईन, तो ही लोअर फुल टॉस बॉल, ती लाईन टाकणं, त्या गतीने बॉल टाकणं खाऊ गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. कनुज पाटील युवा टॅलेंट आहे आणि युवा टॅलेंटची कदर केली SP मारवी या संघाने. कनुज पाटील लेदर क्रिकेट खूप छान खेळतो. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, वेगवान गोलंदाजी. आणि कनुज पाटील सारख्या गोलंदाजाचा वेग तोडून समोर फटके खेळणे, मोठे फटके खेळणे फलंदाजांना अवघड आहे, परंतु हे काम सोपं करून दाखवावं लागेल पियुषला. पियुषकडे फार मोठी जबाबदारी आहे, इथून चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मोठा फटका, पियुष भोईर पांजूचा ब्रँड, आणि त्याच्या बॅटमधून आलाय अस्मानी सुलतानी, टोला बॉल सीमारेषा पार, षटकार. स्वॅग से स्वागत पियुष भोईर. काय जबरदस्त फटका खेळला. हा बॉल पहा, समोर ठेवला, स्लॉट मध्ये दिला आणि स्टँड अँड डिलिव्हर. बॅट स्विंग काय अप्रतिम, काय टायमिंग झाला. 2 मध्ये 1 आणि 2 मध्ये 1 जर आता डिपेंड झाला तर काय, पुन्हा एकदा सुपर ओव्हर असं आयोजकांनी सांगितलंय. जर या धावा डिपेंड झाल्या तर बघूया. 2 बॉल 1 ची गरज, म्हणून सातत्याने एकच टप्पा जो ठेवला ना, पहिले 3 बॉल अप्रतिम होते, हा थोडा समोर दिला बॉल. आणि पियुष भोईर यासाठी जाणला जातो. चॅम्पियन क्रिकेट अंतर्गत यंदाच्या हंगामामध्ये स्वतःच्या घरच्या मैदानावरती हाफ सेंचुरी ठोकली होती पांजूसफूट पांजूच्या स्पर्धेमध्ये. तिथून कॉन्फिडन्स लेवल हाय आहे आणि तो कॉन्फिडन्स कंटिन्यू ठेवलाय. एक षटकार आला म्हणून हार मानता कामा नये कनुज, इथे मॅच बनवू शकतो. डॉट बॉल विकेट हवा आहे आणि पियुषला याच पद्धतीने बॅटिंग करायची आहे. 2 बॉल 1 ची गरज. इंटरेस्टिंग बॉल, कनुज पाटील पुढचा बॉल घेऊन. लोअर फुलटॉस बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह केलंय, फिल्डर येईल मात्र मिळेल तो चौकार. टॉप 6 मध्ये टॉप क्लास खेळ दाखवलाय पियुष भोईरने. इंटर झालाय संघ युग रुहानी 11 मालोडीचा संघ. 1/10 विकेट्स. सुपर ओव्हर मध्ये चौकार आला, करायच्या होत्या 9, केल्या 12. पियुष भोईरचं कौतुक करावं लागेल. काय पियुष खेळलाय, काय पियुषने बॅटिंग केली, काय पियुषने गोलंदाजी केली. पियुष मैदानावरती आला, त्याने षटकार मारला, त्याने सिंगल घेतली आणि त्याने सर्वांना जिंकलं आणि युग रुहानी मालोडी संघाला देखील विजय संपादन करून दिलं. पियुष भोईर चर्चेमध्ये राहिलेत, या सामन्यामध्ये हिरोही राहिलेत. पियुष भोईरचं कौतुक करावं लागेल. परंतु कनुज पाटीलनं देखील चांगली सुरुवात केली. एक खराब चेंडू आणि या सामन्यामध्ये पियुष भोईरने केलेला शिरकाव, पियुष भोईरने केलेली घुसखोरी आणि तिथून जर पाहिला तर युग रुहानी मालोडी संघ, विशालजी मडवी आणि रुपेशजी काटे यांचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. परंतु SP संघ जर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या संघाने देखील चांगली कामगिरी केली, परंतु या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये कुठेतरी मागे राहिला. भावेशजी भोईर यांचा संघ होता, चांगली कामगिरी केली, परंतु सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना स्वीकारा